श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 4. फार फार वर्षांपूर्वी अत्री नावाचे मोठे ऋषी एका आश्रमात राहत असत. आश्रमाभोवतालचे वातावरण फार रम्य होते. हे ऋषी दिवसातील जास्तीत जास्त वेळ पूजा अर्चा व ध्यानधारणा ग्रंथपारायणामध्ये घालवत असत. अत्री ऋषींच्या पत्नीचे नाव अनुसया होते. ती सुंदर होती व महान पतिव्रता होती. पती हाच परमेश्वर मानून ती त्यांची सेवा करत असे. घरी कुणी अतिथी आले की त्यांचे आदरातिथ्य करत असे. पती नदीवर स्नानासाठी गेल्यावर ती घरातील सर्व कामे करीत असे. त्यांच्या पूजेचे सर्व व्यवस्था करून ठेवत असे. तिच्या पतिप्रेमाचा महिमा त्रैलोक्य पसरला. इंद्रादी देवदेवतांनाही कळला. एकदा तिची परीक्षा पाहावी असे देवांनी ठरविले. त्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे पृथ्वीवर उतरले. हे तिघे अत्री ऋषींच्या आश्रमात आले. अनुसयेने त्यांना पाहिले. तिने त्यांचे स्वागत केले. त्यांना बसायला आसन दिले. गार पाणी पिण्यास दिले. त्यावेळी अत्री ऋषी आंघोळीसाठी नदीवर गेले होते. ती त्या तिघांना नम्र भावाने म्हणाली, तुमचे चरणकमल आमच्या आश्रमाला लागले. खूप आनंद झाला. पण हे असे अचानक येणे कसे केलेत ते लक्षात आले नाही. विष्णुदेव म्हणाले, आज मुद्दाम भेटायला आलो तुला. बऱ्याच दिवसांपासून तुझी पतिभक्ती व नावलौकिक ऐकत होतो आम्ही. म्हणूनच तर आज आम्ही तिघेही तुझ्या आश्रमात भोजनासाठी आलो आहोत. आम्ही फार भुकेलेलो आहोत. आमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असशील तर थांबतो, नाहीतर आम्ही परत निघतो. अनसुया विनयाने म्हणाली, अत्री ऋषी नदीवर स्नान व तपश्चर्येसाठी गेले आहेत. ते आले की लगेच वाढते तुम्हाला. भगवान शंकर म्हणाले, आम्हाला खूप भूक लागली आहे. ते येईपर्यंत आम्हाला धीर निघणार नाही. पोटात फार कावळे ओरडत आहेत. अनुसुयेने घाईघाईने 3 पाने तयार केली व त्यांना जेवायला बोलावले. देव म्हणाले, तू आम्ही सांगितलेली आमची इच्छा पूर्ण करणार असशील तरच आम्ही जेवायला थांबतो, नाहीतर निघून जातो. देवा, आपली इच्छा काय आहे ते तरी सांगा. अनुसुया म्हणाली. देव म्हणाले, तू प्रतिव्रता आहेस ना, मग अतिथीची इच्छा म्हणून तू आम्हाला नग्नावस्थेत जेवण वाढले पाहिजे. हे ऐकून अनुसुयेला काहीच सुचेना. तिने अत्री ऋषींचे स्मरण केले. त्यांना मनातून नमन केले. आसनावर पाणी शिंपडले आणि ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, काहीच हरकत नाही, बसा तर पानावर. तिघेही आसनावर जेवायला बसले. अनुसुयेने जेवण वाढायला सुरुवात केली. नग्नावस्थेत ती वाढायला आली तर काय, एक अद्भुत चमत्कार झाला. आसनावर नुकतीच जन्मलेली 3 बाळे होती. ती खूपच रडत होती. अनसुयेला फार नवल वाटले. ती फार गोंधळून गेली. काय करावे हेच तिला समजेना. बालकांना पाहून वात्सल्याने तिला पान्हा फुटला. तिने प्रत्येकाला स्वतःजवळ घेतले नि त्यांना ती स्तनपान करू लागली. तेवढ्यात अत्री ऋषी आले. त्यांनी हे दृश्य पाहिले. ते अंतर्ज्ञानी होते. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी त्या बालकांना प्रणाम केला. अनसुयेला सर्व सांगितले. अनसुयेने बालरूपी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना खाली ठेवले व मनपूर्वक नमस्कार केला. हे तिघेही त्या नवजात बालक रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात राहिले. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव मूळ अवतारात समोर आले. त्यांनी अनसुयेला व अत्री ऋषींना आदराने प्रणाम केला. ते म्हणाले, ऋषीवर्य, आम्ही आज अनुसुयेच्या पतिव्रतेची परीक्षा पाहण्यासाठी आलो होतो. या परीक्षेत माता अनुसुया उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या महान पतिव्रता आहेत याची आम्हाला खात्री पटली. आमचा विश्वास बसला. आम्ही आता परत जातो व इंद्रलोकात सर्वांना हा महिमा सांगतो. अत्री ऋषी म्हणाले, या बालकाचे काय करायचे? देवांनाही काही सुचेना. अंततः ब्रह्माजी म्हणाले, ही बालकी आता इथेच राहतील. इथेच त्यांचे पालनपोषण होईल व ती मोठे होतील. मोठी झाल्यावर ही सर्वांना एकाच दत्तावतारात दिसतील. जो भाविक या दत्तावताराची श्रद्धेने भक्ती करेल तो जीवनात सदैव सुखी राहील. त्याला जीवनात कधी काही कमी पडणार नाही. जातो आम्ही. एवढे बोलून ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव क्षणातच गुप्त झाले. ती 3 नवजात बालके म्हणजेच त्रिमूर्ती दत्त, ब्रह्मा, विष्णू, महेश, त्रिमूर्ती देव हेच तर दत्तावतार. कुठेही दत्ताचे मंदिर असेल तेथे बरेच भक्त रोज दर्शनासाठी जातात. काही भक्तजन गुरुवारचा श्री दत्ताचा उपवास देखील करतात. दत्त दर्शन घेऊन रात्री उपवास सोडतात. प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला दत्तजन्माचा उत्सव साजरा होतो. ज्या गावामध्ये दत्त मंदिर असेल त्यांनी हा उत्सव सोहळा पाहिला असणारच.
श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 4 समाप्त.